हॅलो मित्रांनो, आज आपण वर्क अँड एनर्जी हा सायन्सचा चॅप्टर नंबर 2 यातला आपण महत्त्वाचा पार्ट बघणार आहे। यामध्ये आपण फ्री फॉलची कन्सेप्ट आणि एक डेरिवेशन आहे किंवा एक आपल्याला गोष्ट प्रूव्ह करायची ती आपण बघणार आहे। फ्री फॉलचा मीनिंग काय होतो? व्हेन एनी ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली फ्रॉम अ स्पेसिफिक हाईट ड्यू टू ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स। आता हा जो ऑब्जेक्ट आहे एका स्पेसिफिक हाईटवरून आपण रिलीज केलेला आहे, तर तो खाली येतोय, पण तो कशामुळे? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स। मध्ये मीडियम आहे, एअर आहे, एअरचा पण त्यावरती इफेक्ट होतोय, बट फ्री फॉल आपल्या अर्थवरती तोच कन्सिडर केला जातो। आयडियल फ्री फॉल हा व्हॅक्यूम मध्ये असतो। म्हणजे काय, मी मागे तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं होतं की पेपर आहे, समजा पेपर जर आपण वरतून रिलीज करतोय तर तो स्लोली खाली येणार आहे, कारण पेपरवरती काय होतो, एअरचा जो इफेक्ट होतो, एअर त्याला काय करतो, रेजिस्ट करतोय। तर सिंपल आहे, जेव्हा पेपरचा आपण गोळा करतोय आणि तो रिलीज करतोय तर तो पटकन खाली येतोय, कारण त्याचा सरफेस एरिया काय होतोय, कमी होतोय। तर सिंपल आहे, फ्री फॉल मीनिंग काय? व्हेन एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रॉम द स्पेसिफिक हाईट ड्यू टू ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट्स कॉल्ड एज अ फ्री फॉल। जर स्पेसिफिक हाईटवरून तो ऑब्जेक्ट खाली येतोय आणि त्याच्यावरती इफेक्ट करणारा एकच फॅक्टर असतो, कोणता येतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला म्हणतात फ्री फॉल। आता आपण महत्त्वाचा क्वेश्चन बघणार आहे। प्रूव्ह दॅट ॲट एनी पॉइंट ड्युरिंग फ्री फॉल द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट। समजा या हाईटवरून हा पॉइंट असेल ए पॉइंट, तर या हाईटवरून इथे इनिशियल जी काही वेलोसिटी ती 0 आहे, ऑब्जेक्ट ॲट स्टेशनरी स्टेट। आता आपण रिलीज करणार आहे, ए पॉईंटवरून तो बी पॉईंटवरती येणार आहे, बी पॉईंटवरून खाली सी, म्हणजे खाली जर सरफेस आहे तर तिथपर्यंत येणार आहे। मग ए पॉईंटला टोटल एनर्जी काय आहे, बी पॉईंटला टोटल एनर्जी काय आहे आणि सी पॉईंटला टोटल एनर्जी काय हे आपण बघणार आहे। टोटल एनर्जीचा मिनिंग होतो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी। तर कायनेटिक आणि पोटेन्शियल दोन्ही ऍड करून आपल्याला टोटल एनर्जी फाइंड करायची आहे। मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की जेव्हा आपण स्पेसिफिक हाईटवरून तो ऑब्जेक्ट रिलीज करतोय फ्रॉम पॉईंट ए आणि ग्राउंड सरफेसला तो टच करतोय पॉईंट सी, तर ए बी सी आपण स्टार्टिंगचा पॉईंट घेतला, लास्ट फायनल पॉईंट घेतला आणि मधला एक पॉईंट घेतला, या 3 पॉईंटला एनर्जी सेम असणार आहे त्या ऑब्जेक्टची, हे आपण प्रूव्ह करणार आहे। द पॉइंट ए बी द पॉइंट ॲट द हाईट एच। ग्राउंड सरफेस पासून ए पॉइंट किती वरती आहे? एच हाईट वरती। समजा हा ग्राउंड सरफेस आहे, इथून तो ऑब्जेक्ट एच हाईट वरती, ही जी हाईट आहे ही किती आहे? एच। तर ही हाईट एच असणार आहे फ्रॉम द ग्राउंड। लेट द पॉइंट बी ॲट अ डिस्टन्स एक्स व्हर्टिकली बिलो ए। आता जेव्हा आपण ए पॉइंट वरून ऑब्जेक्ट रिलीज करतोय, तो बी पॉइंटला येतोय, बरोबर आहे, तर ही जी हाईट आहे त्याने कव्हर केली, डिस्टन्स कव्हर केलं ते एक्स आहे। लेट पॉइंट सी बी ऑन द ग्राउंड डायरेक्टली बिलो ए अँड बी। नाऊ वी विल कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी ऑफ ए बी सी। आणि बीच्या खाली, ए आणि बीच्याच खाली ग्राउंड सरफेसला सी पॉइंट आहे। म्हणजे बघा, वरतून जेव्हा हा ऑब्जेक्ट इथे येतोय, इथे एक्स डिस्टन्स कव्हर केलंय आणि बी पॉईंट पासून सी पॉईंट पर्यंत येतोय, तर इथे ग्राउंड सरफेस पासून ते एच मायनस एक्स डिस्टन्स असणार आहे। आता सिंपल आहे, आपण एक एक पॉईंट कन्सिडर करणार आहे। तर फर्स्ट बघा, वेन द ऑब्जेक्ट ॲट स्टेशनरी स्टेट, जेव्हा ऑब्जेक्ट कुठे असेल, इज ॲट स्टेशनरी स्टेट, तर स्टेशनरी स्टेटला इनिशियल वेलोसिटी काय असते? 0 असते। स्टेशनरी स्टेटला इनिशियल वेलोसिटी काय असते? 0 असते। मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू मास इंटू व्ही स्क्वेअर, म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर। इथे एम यू स्क्वेअर घेणार आहे, कारण इनिशियल वेलोसिटी काय यू आहे। ऑब्जेक्ट ए पॉइंटला आहे, इथे स्टेशनरी स्टेट एकाच ठिकाणी थांबलेला आहे, म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 आहे, तर वेलोसिटीचा जो स्क्वेअर आहे तो 0 होतो। आपला जनरल फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर। तर व्हीच्या जागेवर आपण इनिशियल वेलोसिटी कन्सिडर करणार आहे, कारण ऑब्जेक्ट रिलीज केला नाहीये, तो ए पॉइंटला स्थिर आहे, स्टेबल एकाच ठिकाणी, याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे। हाफ एम यू स्क्वेअर, यू स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर, 0ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलाय तर आन्सर काय येणार? 0 येणार, म्हणून कायनेटिक एनर्जी काय आहे? 0 आहे। देन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती एम जी एच। आता पोटेन्शियल एनर्जी जेव्हा आपण कन्सिडर करतोय, मास इंटू जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन इंटू हाईट फ्रॉम द ग्राउंड सरफेस अशी कन्सिडर करायची। तर हा दिस इज द हाईट फ्रॉम द ग्राउंड सरफेस। ग्राउंड सरफेस पासून तो ऑब्जेक्ट किती वरती आहे बघा, तर हा सी हा ग्राउंड सरफेस आहे, इथून ए ऑब्जेक्ट इथे असणार आहे तो ऑब्जेक्ट, तर या पासून एवढी जी हाईट आहे ती किती आहे? एच आहे, म्हणून एम जी मल्टिप्लाय बाय हाईट काय घेतली? एच। आता दोघांची ऍडिशन, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, 0 प्लस एम जी एच, इथे काय आन्सर येत आहे? एम जी एच येत आहे। देन सेकंड, लेट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बी व्ही बी। आता जेव्हा ए पॉइंट पासून ऑब्जेक्ट बी पॉइंटला येतोय, त्याची वेलोसिटी व्ही बी असेल, काय असेल? व्ही बी। सगळ्या ठिकाणी व्ही येणार आहे, मग आपल्याला कळेल कसं काय की या पॉइंटला ती वेलोसिटी व्ही आहे आणि या पॉइंटला पण व्ही आहे, तर आपण याला व्ही बी म्हणणार आहे। व्ही बी, बी म्हणजे काय? ॲट पॉइंट बी, ॲट पॉइंट बी ला ऑब्जेक्टची वेलोसिटी व्ही बी असेल। व्हेन इट रिचेस टू द पॉइंट बी,
आणि तो वरतून किती खाली आलेला आहे, एक्स डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं आहे. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एक्स, इनिशियल वेलोसिटी 0 आणि ए जो आहे नॉर्मल ए ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन, नॉर्मल ऍक्सिलरेशनचा ए असतो तो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशनने रिप्लेस होतोय, कारण ऑब्जेक्ट जेव्हा फ्री फॉल होतोय त्याचा, तर त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन काय होतं प्रोड्यूस, त्याने त्याचा इफेक्ट होता. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as न्यूटन्स, ते काय थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. व्ही स्क्वेअर म्हणजे वेलोसिटी काय व्ही बी स्क्वेअर, यू स्क्वेअर इनिशियल वेलोसिटी 0 आहे, 0चा स्क्वेअर तो, ए इज रिप्लेस बाय जी आणि डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलंय, ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत एक्स आहे, एस इज इक्वल टू एक्स 2gx, म्हणजे 0 प्लस 2gx व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू 2gx, म्हणजे वेलोसिटीचा जो स्क्वेअर आहे बी पॉईंटला तो काय येतो 2gx. आता आपण पुढचा फॉर्म्युला यूज करू. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ इंटू वेलोसिटी स्क्वेअर व्ही बी स्क्वेअर, हाफ इंटू एम. आता व्ही बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आलेली आहे 2gx, इथे सबस्टिट्यूट केलेली, व्ही बी स्क्वेअर इज रिप्लेस बाय 2gx, हाफ इंटू 2 नंबर पुढे लिहिलेलं आहे, mgx मागे लिहिलेलं आहे, 2 कॅन्सल होतो. कायनेटिक एनर्जी काय ते mgx, काय ते mgx. देन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, पोटेन्शियल एनर्जी काय असते मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन इंटू हाईट फ्रॉम द ग्राउंड सरफेस. आता पॉईंट बी हा जो ग्राउंड सरफेस पासून किती वरती आहे, ही टोटल हाईट काय आहे h, एवढा पार्ट काय एक्स आहे, h मधून जर x मायनस केला तर हा पार्ट आपल्याला मिळणार आहे. मग ही जी हाईट आहे ही काय h मायनस एक्स आहे ग्राउंड सरफेस पासून, माहिती आहे m इंटू जी इंटू हाईट काय घ्यायची h मायनस एक्स, एम जी ने h ला मल्टिप्लाय करायला, एम जी ला x ने मल्टिप्लाय केलं mgx प्लस मायनस मायनस, ही पोटेन्शियल एनर्जी आली आणि कायनेटिक एनर्जी. आता टोटल एनर्जी फाइंड करू, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी mgx आणि पोटेन्शियल mgh मायनस mgx, mgx कॅन्सल होतो, आन्सर काय येतं mgh. इथे पॉईंट बी ला टोटल एनर्जी mgh आलेली आहे. आता आपण थर्ड पॉईंट कन्सिडर करू. ऍट पॉईंट सी ग्राउंड सरफेसला काय होतंय, तर हा ऑब्जेक्ट टोटल त्याने जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे वरतून जेव्हा तो खाली आलेला आहे त्याने h डिस्टन्स कव्हर केलेला आहे, किती h आहे. म्हणजे लक्षात आलंय का, कायनेटिक एनर्जीचा जो वेलोसिटी आपण फाइंड करतोय कायनेटिक एनर्जीशी रिलेटेड, अगोदर वेलोसिटी फाइंड करतोय, या वेलोसिटीसाठी जो फॉर्म्युला आहे न्यूटन्स थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, त्याला आपण वरतून हाईट मेजर करतोय आणि पोटेन्शियल एनर्जीसाठी आपण खालून किती वरती तो ऑब्जेक्ट त्याच्यासाठी हाईट मेजर करतोय, हे लक्षात ठेवा. लेट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बी vc when it reaches to the ground surface at point c. जेव्हा तो ऑब्जेक्ट ए पॉइंट पासून बी नंतर सी पर्यंत येतोय, ग्राउंड सरफेसला पोहोचतोय, त्याची वेलोसिटी vc असेल. इनिशियल वेलोसिटी 0, s इज इक्वल टू h, s म्हणजे डिस्प्लेसमेंट काय ते h आहे, कारण तो ऑब्जेक्ट वरतून खाली आलेला आहे तर त्याने किती डिस्टन्स कव्हर केलंय h आहे. डिस्प्लेसमेंट s इज इक्वल टू h आणि h च्या जागेवर g घ्यायचा आहे. vc स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर होतो, a इज रिप्लेस बाय g, s इज रिप्लेस बाय h म्हणजे 2gh. vc स्क्वेअर इज इक्वल टू 2gh, 2gh मध्ये 0 ऍड केला 2gh. आता आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहू. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर, mv स्क्वेअर म्हणजे vc स्क्वेअर आहे, वेलोसिटी ऍट पॉइंट c, vc स्क्वेअर काय आलेला आहे 2gh, हाफ इंटू m इंटू 2gh, हाफ इंटू 2 पुढे लिहायचा आहे, mgh मागे लिहायचा आहे, 2 कॅन्सल होतो, इथे येतो mgh. मग कायनेटिक एनर्जी काय ते mgh येते, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgh. आता पोटेन्शियल एनर्जी, आता जर पोटेन्शियल एनर्जी आपण कशी मेजर करतो, हाईट कशी मेजर करतो, ग्राउंड सरफेस पासून तो ऑब्जेक्ट किती वरती, जर तो ग्राउंड सरफेस वरतीच आहे त्याची हाईट काय असणार आहे 0. समजा ग्राउंड सरफेस पासून तो एवढ्या वरती बी पॉईंटला, हाईट काय h मायनस एक्स, ग्राउंड सरफेस पासून तो एवढा वरती, मग हाईट काय घेणार आपण h. पण तो जर ग्राउंड सरफेसलाच आहे म्हणजे हाईट काय असेल 0 असेल. मग इथं पोटेन्शियल एनर्जी mg इंटू h, h म्हणजे हाईट 0 घ्यायची म्हणजे हे 0च होणार आहे. टोटल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल, ही कायनेटिक एनर्जी mgh, पोटेन्शियल एनर्जी 0, mgh प्लस 0 mgh. तर ऍट पॉईंट सी द टोटल एनर्जी इज काय आलेली ते mgh. आपण तिन्ही पॉईंट कम्पेअर करणार आहे. आता ऍट पॉईंट ए द टोटल एनर्जी वेन अन ऑब्जेक्ट रिलीज फ्रॉम अ स्पेसिफिक हाईट from point A, at point A total energy is mgh. Equation 1, when point reaches to point B, that object reaches to point B, जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट बी ला येतोय टोटल एनर्जी काय mgh, सेकंड इक्वेशन. आणि जेव्हा तो पॉइंट सी पॉइंटला येतोय, सॉरी जेव्हा तो ऑब्जेक्ट सी पॉइंटला येतोय टोटल एनर्जी काय mgh. या तिन्ही पॉइंटला ए बी सी या 3 पॉइंटला टोटल एनर्जी त्या ऑब्जेक्टची सेम राहते, mgh mgh mgh. येते लक्षात. आपण डायरेक्टली लिहिणार आहे फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 इट इज क्लिअर दॅट ॲट एनी पॉईंट ड्युरिंग द फ्री फॉल द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे वरतून जेव्हा ऑब्जेक्ट येतोय तो इथे आला, या पॉईंटला एनर्जी, या पॉईंटला, या पॉईंटला, या पॉईंटला करता करता तो ग्राउंड सरफेसला पोहोचलाय.
मग या प्रत्येक पॉइंटला टोटल एनर्जी त्या ऑब्जेक्टची कॉन्स्टंट राहते, सेम राहते. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आपण इनिशियल ए पॉईंट घेतला, मधला बी पॉईंट आणि सी पॉईंट, आणि आपण हे प्रूव्ह करून दाखवलंय की या 3 पॉईंटला एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. तर आता आपला टॉपिक पूर्ण झालेला आहे. लास्ट लेक्चरला आपण पॉवर जी होती त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली, त्याचं युनिट जे काही डेफिनेशन आहे ती बघितली होती. आता आपण या टॉपिकचे न्यूमेरिकल बघणार आहे.